सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. होळीसाठी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता गरम पाणी करून घेतले आपण. त्याच्यामध्ये डाळ टाकली, थोडंसं तेल टाकायचं. डाळ चांगली मऊ शिजते. आणि आता आपण कुकरला 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे. तोपर्यंत शिट्ट्या होस्तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं. त्यात थोडंसं मीठ टाकले. आता पीठ मळून घेत आहे. तोपर्यंत पीठ भिजन. शिट्ट्या होस्तोपर्यंत कुकरच्या पीठ आपण मळून घेतलेलं आहे चांगलं असं. आता ते मुरण्यासाठी आपण झाकून ठेवू. तोपर्यंत डाळही चांगली शिजलेली आहे. आता मऊ शिजली आहे चांगली डाळ. हे काय, डाळ चांगली मऊ शिजली. आता परतण्यासाठी आपण त्याला विळून घ्यायचं आहे. आता काय करू, आपण पाणी बाजूला काढून घ्यायचं चाळणीत ओतून. आणि परतण्यासाठी आता डाळ तयार झालेली आहे. आता पातेल्यात तडका द्यायचा. गूळ आणि विलायची पावडर थोडीशी टाकायची. चांगलं पाणी निथळून घ्यायचं. गूळ चिरून घेतलेला आहे. गूळ टाकला आहे आपण डाळीमध्ये. आता चांगलं परतून घ्यायचा. एकजीव करायचा. आता डाळीला चांगलं गुळही पातळ विरघळलं आहे. आता त्याच्यामध्ये चांगलं सुक्क होस्तोपर्यंत परतून घ्यायचं. परतून गॅस असा बारीक करून थोडीशी विलायची पावडरही टाकलेली आहे त्याच्यामध्ये. थोडीशी टाकायची आणि तेही चांगलं परतूनच घ्यायची आपल्याला सुकी होस्तोपर्यंत. आता आपलं पुरण परतत आलं आहे चांगलं. आता पाणी पूर्ण त्यातलं निघून गेलेलं आहे. आता वाटण्यासाठी पुरण तयार झालेलं आहे. आता चाळणीमध्येच पुरण वाटण्यासाठी घेत आहे. आणि पेल्याने छान असं रगडून घ्यायचं. बारीक होतं मग पुरण चांगलं. चाळणीमध्ये वाटून घेत आहे पुरण चांगलं. एकदम बारीक पडतं चांगलं, पाटेसारखंच एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे मी आता पुरण. पोळी म्हणलं की पुरणाची पोळी आलीच. आणि पुरणपोळीशिवाय होळी नसते. त्यामुळे पुरणपोळी करायलाच लागते होळीला. छान बारीक वाटून घेतलेले आता एकदम. साठी आता वाटण काढते. कांदा घेतला एक, सोलून घेतलाय छान. आता तो कापून परतण्यासाठी टाकते कढईमध्ये. खोबरंही वाटण्यासाठी कापून घेतलेलं आहे. तोपर्यंत कांदा भाजतोय छान. कांदा भाजतोपर्यंत आता घेतलाय कांदा भाजून छान गुलाबी होस्तोपर्यंत. खोबरंही भाजायला टाकलं त्याच्यामध्येच. खोबरंही चांगलं भाजून घ्यायचं डाग पडेपर्यंत. आणि थोडीशी डाळ घेतलेली बघा किती चांगलं भाजून घेतलं खोबराचं. डाळी भाजून घ्यायची आपल्याला, कच्चं नाही ठेवायचं. डाळी भाजली चांगली. त्याच्यामध्येच थोडंसं आलं आणि लसूण ही भाजण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये. ही भाजून झालं तोपर्यंत आता वाटून मिक्सरला घेते. कोथिंबीर घेतली वाटणात आणि छान असं बारीक वाटून घेतलं आहे. आता फोडणीसाठी तेल ओतून घेतलं आहे. त्याच पातेल्यामध्ये मोहरी टाकायची तडक्याला आणि जिरी टाकून घेतले. चांगलं तडतड होस्तोपर्यंत आपण जिरी मोहरीची फोडणी द्यायची. त्याच्यात लसूणही टाकून घेतलेला आहे. लसूणही गुलाबी होस्तोपर्यंत भाजून घेतला आहे छान त्याच्यामध्ये. आता आपण वाटणही टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये. वाटण चांगलं परतून घ्यायचं. हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये, थोडीशी हिंग थोडासा चिमूटभर. आणि आता आपण तेल सुटेपर्यंत परतण्यासाठी ठेवलेले आहेत वाटण. जास्त वेळ वाटण परतून द्यायचं. थोडासा कढीपत्ता माझ्या लक्षात राहिला नव्हता, तो आता टाकते. कढीपत्ताही टाकून घेतलाय. घरचा मसाला जसं आपल्याला तिखट लागतं तसा मसाला टाकून घ्यायचा. तोही छान परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. आता मसाला पूर्णच परतूच घ्यायचा सगळं वाटण. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे मी आता. आणि येळवणी आपली
त्याच्यामध्ये टाकून द्यायची. आपण डाळीचं पाणी काढलेलं होतं, डाळीचं हे काय डाळ बी आहे त्याच्यामध्ये. मग ते आता आपण टाकून घेत आहे. जितकं आपल्याला आमटी करायची तितकं पाणी टाकून घ्यायचं. थोडासा गरम मसाला टाकायचा. आणि आता आपली आमटी तयार झालेली बघा. आता उकळण्यासाठी ठेवते थोडीशी, उकळी असतोपर्यंत. किती छान आमटी झाली बघा. आता आमटी उकळून देणार आहे 5 मिनटं. झालेली भात लावलेला आहे. धुमकं वाजवीत आलंय रिवांश. कुरडे पापडी आता तळायला घेतलेली आपण. आता तेल ओतून घेते कढईमध्ये. भज्याचं पीठही भिजवण्यासाठी ठेवते आता मी. मिरची, कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली. इकडं पापड्या तळण्याचं चाललं आहे, कुरडे पापडी एका साईडला. तोपर्यंत मी पीठ भिजवत आहे डाळीचं. आता मीठ चवीनुसार थोडंसं टाकून घेते भज्यामध्ये. भज्याचे पीठ, कांदा कापून घेतला आहे, मिरची, तेही पिठामध्ये टाकत आहे आता मी. तेही छान आता भिजण्यासाठी थोडीशी कोथिंबीर, पीठ काढून घेत आहे तोपर्यंत भिजून पीठ. एकीकडे कुरडे पापडी चालले तळण्याचं. थोडंसं पाणी ओतून घेतलं आहे, चांगलं कालून घेते पीठ. आता कुरडे पापडी तळस तोपर्यंत पीठ इकडं आपलं भिजन. बघा किती छान फुलतात. इकडं पीठ मळण्याचं काम चाललंय. आता ओवा थोडासा घेतला आहे, तोही चांगला चुरून घ्यायचा भज्याच्या पिठामध्ये टाकण्यासाठी. जरा चोळलं की. आणि थोडासा सोडा घेतलेला आहे, तोही टाकून घेते. कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. भजीचं पीठ तयार झालेलं आहे आता. आता भजी सोडून घेते तळण्यासाठी. भजी बी खूप भारी झालेली होती. तेलकट अजिबात झाली नव्हती भजी, चांगली झाली ती भजी. कुरडे पापडी तळून झालेली आता. भजी बी आपली झाल्यात आता. इकडे पोळ्या लाटायला घेतल्यात लगेच. पोळ्याही टम्म फुगलेल्या आहेत. पुरण बी भरपूर घातलेलं होतं पोळ्यामध्ये. पोळ्या लय भारी झाल्या होत्या, टम्म फुगत होत्या सर्वच पोळ्या. पुरण जास्त भरायचं, मग पोळ्या चांगल्या होत्यात. माझ्या चांगल्या मोठे मोठेच असतात पोळ्या. अशा थापायच्या चांगल्या, जे पुरण पसरल्या जातं. म्हणजे पोळ्याही छान होत्यात. एकसारखं सगळं पुरणला पसरल्या जातात ना मग.
आमटी झालेली आहे आपली, एक नंबर आमटी झालती बघा, किती छान झाली. इकडं भातही आता झालेला आहे चांगला, कुकरमध्येच लावला होता. भजी झालेली आहे तिकडं, कोरडे पापडी बी तळून झाले, फळे झालेले आहेत आपल्या ना, सर्वच झालेले आहेत. आता इकडं गुळवणी केलेली होती पातेल्यामध्ये छोट्या. आता होळीला तयारी झाली आमची होळी करण्याची. गीतांजली रांगोळी काढून घेत आहे, होळी पेटवलेली आता. आता पूजा करून घेत आहे होळीची. अगरबत्ती लावली, हळदी कुंकू निवद होळीला केलेला होता. पूजेची तयारी आमची सर्व झालेली होती. पूजा करून घेत आहे आम्ही आता. दादा नारळ फोडत्यान. आता पाण्याचे वेळे घ्यायचे 5 असतात, पाणी घालायचं असं होळीला. गीतांजली पूजा करून घेत आहे, होळीची रेवा वाजवत आहे. खूप छान होळी झालेली होती आमची. तर रेवा ही पाणी घालत आहे होळीला. होळी छान ही झालेली होती. दादा नारळ फोडून घेत आहे आता होळीला.